लग्नातलं होतं किती दिवस टिकावं. अगोदरचा वाईट होता, आता कसं आहे ते दाखवते चला. आणि मला याची खरंच खूप हेल्प होणार आहे. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर पुण्याहून आल्यानंतर हा व्लॉग आहे. खरं तर खूप म्हणजे धावपळ दगदग आणि त्या सगळ्या प्रवासामुळे बरंचसं एक्झर्शन झालं. जरा वातावरण थंड असल्यामुळे असू देत किंवा मग गारठा असल्यामुळे थोडं त्यांना त्रास टाक्यांचा वगैरे होत होता. त्यामुळे मग 1-2 दिवस व्लॉग शूट नाही केले. तेच जे जुने व्लॉग होते तेच दिलेत मी. आणि चला आता आवरायला घेते मी. बाकरवडी घेऊन आलोय आम्ही येताना. हे घ्या, हे कट करून द्यायचे का बोरं? धुतलेत, कटच करून द्यावं लागेल कारण आहे ना हे ऍपल सारखं एवढं मोठं बोर आहे. आपल्या बघ लहानपणी आपण शेतात वगैरे जायचो, छोटी छोटी बोर आंबट चिंबट, आणि प्रत्येक बोराची टेस्ट वेगळी असायची आहे की नाही, आणि ती मजा आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये एक तरी गोड बोर फेवरेट वाली बोर असायची आणि तिथे ना शिल्लकच राहायचं नाही. आणि जास्त गोड आहे जास्त गाभा नसतो. हो, आणि काही बोर असतात ना गाबळे असतील ना तर ती जास्त गोड असतात, काही जास्त पिकल्यानंतर गोड असतात, अशा प्रकारचे. काही काही गोड असतात तरी किडकी पण असते. सुटवडा खाऊन बघा माझे गाल सुटले मस्त. तुमचं मत सांगा, हे आवडतात की आपले गावरान बोर? आता श्रीच्या क्लासचा टाइम झालाय, त्याला सोडून येते मी. इकडे बघा आजीचं प्रेम. कानात वार जातोय गार बाय बाय. तर चला श्रीला सोडून येते मी क्लासला. थोडस आभाळ आल्यासारखं. ट्युशनला चालला रे. ट्युशनहून आलास? हा, किती वाजता? 7 वाजता. घरात जातो 7 वाजता का ट्युशनला जातो? बाय श्री. सोडलंय क्लासला, निघू आता पुढची तयारी. आता श्रीला घ्यायला यायचंय मला 8 वाजता. तर तोपर्यंत मग मला शक्य होतं तेवढे घरातली जी काही कामं वगैरे तर ती आवरून घेत असते. जेणेकरून कसं होतंय स्वयंपाक वगैरे थोडंसं आटोक्यात आलं की मग तिकडनं श्रीला घेऊन आलं की मग हातपाय धुवून जेवण वगैरे, आणि त्यानंतर मग 9-9:30 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतात जेवणाच्या. त्यानंतर थोडा वेळ वाटलं तर तू करतो अभ्यास, खूप जास्त असेल तर, नाही तर मग झोपून जातो. झोपायला खरं तर वेळ घेतो, गोष्ट सांगा हे करा ते करा. रात्री जवळपास 10:30 वाजवतो. पहिलं मिक्सर ग्राइंडर जे होतं ते खराब झालेलं, त्यामुळे मग ते सतत त्याला रिपेअर करावं लागायलेलं. तर हा वाला आता मी मागवलेला आहे. ते लग्नातलं होतं किती दिवस टिकावं. अगोदरचा वाईट होता, आता कसं आहे ते दाखवते चला. आणि मला याची खरंच खूप हेल्प होणार आहे. खरं तर आगारो ग्रँड कमर्शियल मिक्सर ग्राइंडर हे एकदम पॉवरफुल अशा 1400 वॅटच्या हेवी ड्युटी मोटर सोबत आपल्याला प्रोव्हाइड होतं, ज्यामुळे अगदी ड्राय म्हणजे जसं की हळकुंड असतील किंवा इंडियन स्पायसेस असतील ते सगळे आपण याच्यामध्ये वाटू शकतो. तर नवीन मस्त असा आगारोचा मिक्सर आणलाय. तर छानपैकी काहीतरी आता ह्यांना मी बनवून खाऊ घालते, ते पण हेल्दीवालं. कारण ह्यांचं खूप दिवसानं कसं एकदम ऑपरेशन झालं आणि ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की जास्त चावताना वगैरे शिरा वगैरे ताणल्या जाऊ शकतात, तर त्यामुळे लिक्विड बेस द्या. आणि त्यावेळी त्या मिक्सरने खरं तर खूप साथ दिली, पण ते आत्ता बंद पडलं. त्यामुळे मग बरं झालं मी पटकन मागवलं. तर आता मी याच्यामध्ये छानपैकी यांच्यासाठी काहीतरी बनवते. काय बनवू? काय तर ज्यूस वगैरे बनव. ज्यूस? चला, म्हणजे काहीतरी गोडाचं बनतं ना आपल्याकडे. कधी कुठली नवीन वस्तू काही आणली तर गोड काहीतरी झालं पाहिजे. तर गोडच काहीतरी करू, पण पेशंटला पण ते परवडा. जोड आहे की इथं एक ऍपल घेतलाय, चिकू घेतलेला आहे, त्यासोबत इथं मी खजूर घेतलाय. तर याच्यातल्या बिया काढून घेते, कारण याचा जो रोल आहे ना तो आपल्याला म्हणजे साखरेच्या ऐवजी हे म्हणजे हेल्दी होते म्हणून हे वापरणार आहे मी. मधल्या बिया सगळ्या काढून घेते. जेव्हा पण कधी स्मूदी किंवा फ्रूट ज्यूस बनवायचं असेल तर त्यावेळी फळं स्वच्छ धुवून त्यानंतर मग कट केल्यानंतर त्यातल्या बिया वगैरे काढून घेते मी. आणि या इथं दिसत असेल आता चिकू पण मी कट करून घेतला, याच्यातल्या पण बिया काढायच्यात. सालसुद्धा थोडीशी मी याची काढणार आहे. कट करून घेतले. तर आता आपण मस्त स्मूदी बनवू. स्मूदी ज्यूस तुम्ही वॉटेवर म्हणू शकता तुमच्या हिशोबाने. याच्यामध्ये जर तुमच्याकडे आणखी फ्रुट्स असतील तर मिक्स फ्रूट ज्यूस पण तुम्ही बनवू शकता.
तर ह्यांना जसं आवडते तशा पद्धतीने मी बनवणार आहे. तर मी 3 लिटरचं हे जे जार आहे ते घेतलेलं आहे आणि ते एक स्मॉल पण त्यांनी प्रोव्हाइड केलंय. तर हे आगारोचं जे मिक्सर ग्राइंडर आहे ते एकदम हेवी ड्युटी मिक्सर ग्राइंडर आहे. कमर्शियल यूजसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. अगदी तुमचा कॅफे असेल, ज्यूस सेंटर असेल तरी सुद्धा. चला आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचे. याच्यामध्ये ड्राय हळद असते, त्यासोबत स्पायसेस असतात, नारळ असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वाटून होतात. म्हणजे ऍक्च्युली हळद खूप जास्त वाटायला अवघड असते, तर ती सुद्धा याच्यामध्ये खूप स्मूथली वाटली जाते. तर बाकी सगळ्या गोष्टी एकदम छान ग्राइंड होणार आहेत. या मिक्सर सोबत आपल्याला 2 स्टेनलेस स्टीलचे जार मिळतात. आणि हो, या मिक्सरची मोटर 100% प्युअर कॉपरनी बनलेली आहे. एका बाजूला ही जी स्लिट दिलेली आहे त्यामुळे आपण वरचा जो भाग आहे तो अगदी सहज क्लीन करू शकतो. फक्त एकच काळजी घ्यायची की या वरच्या भागामध्ये पाणी नाही जाऊ द्यायचं आणि वापर करताना वरचं कपलर जे आहे ते अगदी कोरडं असायला हवं. हे आहे याचं पॉवर ऑफ आणि ऑनचं इंडिकेटर आणि त्याच्या खाली दिलेलं आहे ते नॉब. याच्यामध्ये आपल्याला 3 स्पीड लेवल मिळतात, एकदम लो, मीडियम आणि हाय. नॉबवरती दिलेली जी ब्ल्यू लाईन आहे त्याला तुम्ही सेट करून या तिन्हीपैकी कुठलाही एक जो स्पीड तुम्हाला हवा आहे तो सेट करू शकता. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचे पल्स मोड आणि हे आहे याचं पॉवर केबल. पाहू शकता याची लेंथ. आणि हो, हे येतं अँटी स्किड फिट सोबत, ज्यामुळे टेबलवरती किंवा तुम्ही जिथे हे ठेवता तिथे अगदी व्यवस्थित होल्ड करून स्टेबल राहतं. तुम्ही त्याला हलवलं जरी तरी सुद्धा ते जागचं हलत नाही. मिक्सरच्या खालच्या बाजूलाच लाल बटन एक दिसत असेल तर ते आहे मोटर ओव्हरलोड प्रोटेक्शन, ज्यामुळे जर मिक्सरवरती लोड आला तर ऑटोमॅटिक ते पॉवर ऑफ करतं ओव्हरलोड झाल्याबरोबर. हेच बटन प्रेस करून आपण पुन्हा मिक्सर रिस्टार्ट करू शकतो. जसं मी अगोदर सांगितलं की आपल्याला 2 जार याच्यासोबत प्रोव्हाइड होतात. त्यातला पहिला हा छोटावाला 1 लिटर कपॅसिटीचा जार आहे. हा एकदम स्ट्रॉंग पॉलिकार्बोनेट लीडच्या सोबत आपल्याला अवेलेबल होतो, ज्यामुळे अगदी फिट त्याचं झाकण. तुम्ही पाहू शकत असाल हे एकदम हेवी स्टेनलेस स्टील पासून बनलेलं जार आहे. हे खूप जास्त हातात घेतल्यानंतर लक्षात येतं की जड पण आहे, शिवाय एकदम स्ट्रॉंग आहे आणि मोठं सुद्धा आहे. याच्यामध्ये वापरलेले आहेत एकदम हार्डन स्टील प्लेट्स, त्यामुळे अतिशय कठीण पदार्थ सुद्धा इझिली तुम्ही वाटू शकता. जारच्या खालच्या बाजूला दिलं गेलेलं हे जे कपलर आहे ते सुद्धा एकदम हेवी ड्युटी मटेरियल पासून बनवलं गेलेलं आहे आणि दोन्ही बाजूला जारच्या 2 स्ट्रॉंग स्टीलचे हेवी हँडल दिले गेलेले आहे. यानंतर हे आहे दुसरा जार जो 3 लिटर कपॅसिटीचा आहे. याचं झाकण 2 शेपचं आहे आणि याला 3 क्लिप दिलेल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही हे बसवू शकता टोपण आणि काढता सुद्धा अगदी इझिली येतं. या ज्या 3 क्लिप दिलेल्या आहेत त्यामुळे याची ग्रिप अजूनच जास्त छान होते आणि शिवाय याला सुद्धा स्टेनलेस स्टीलचे मजबूत असे 2 हँडल दिलेले आहेत, ज्याच्या मदतीने आपण हे मिक्सरवरती बसवू शकतो, काढूही शकतो. आणि याच्यामध्ये सुद्धा त्या सगळ्या क्वालिटीज आहेत ज्या पहिल्यावाल्या जारमध्ये होत्या. याच्यामध्ये सुद्धा एकदम हार्डन स्टेनलेस स्टीलच्या ब्लेड दिलेल्या आहेत. जारची साईज तर तुम्ही पाहू शकताय, पण जेव्हा तुम्ही वेट ग्राइंडिंग करता तर त्यावेळी हे खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतात बाजूच्या क्लिप्स. त्यासोबतच एक छोटासं वरती लीड दिलं गेलेलं आहे, जे काढून तुम्ही त्याच्यामध्ये पाणी किंवा काय लिक्विड बेस असेल तर ते त्याच्यामध्ये टाकू शकता. या जारचं सुद्धा खालचं कपलर आहे ते अगदी हेवी ड्युटी मटेरियल पासून बनलेलं आहे, त्यामुळे मजबूत आहे. याच्यासोबतच एक युजर मॅन्युअल पण दिलेला आहे, ज्याला रेफर करून तुम्ही अतिशय छान पद्धतीने हे वापरू शकता. स्वच्छ कसं करायचं सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता आपण ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत, म्हणजे खरंच हे किती वर्क करतं किंवा नाही या सगळ्या गोष्टी लक्षात येतीलच. तर या इथं तुम्हाला दिसत असेल खजूर, त्यानंतर ॲपल आणि चिकू मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये दूधसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता मी याचं झाकण लावते आणि याच्या बाजूच्या क्लिप्स ज्या आहेत त्या पॅक करून घेते. तर इथं दिसत असेल आता मी मिक्सरला हे भांडं लावलेलं आहे, तर बघूया. चला याचा श्री गणेशा करू. थोडंसं दूध कमी वाटतं याच्यामध्ये, म्हणून मी आता वरतूनच हे जे छोटं लीड दिलेलं होतं ते काढलंय आणि त्याच्यामध्ये दूध टाकलंय आणि पुन्हा एकदा आता छानपैकी हे फिरवून घेऊ. तुम्हाला सुद्धा जर हे आगारोचं मिक्सर ग्राइंडर मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता आणि तुमचं जे काही दररोजचं डेली रुटीनची जी काही कामं असतात त्यामध्ये याचा खारुताईचा वाटा नक्कीच होऊ शकतो. सो लगेच जा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा. चला आता रेडी झालंय का बघूया आपण. अगदी झटपट रेडी झाले, पाहू शकताय. काढून घेऊ बाउलमध्ये. आता यांना स्मूदी देऊ आपण, बघू आवडते की नाही ते.
तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती ड्रायफ्रुट्स वगैरे पण तुम्ही टाकून छान गार्निश करू शकता. तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही याच्यावरती डेकोर करू शकता किंवा ज्या व्यक्तीसाठी बनवताय त्या व्यक्तीला आवडणारे ड्रायफ्रुट्स याच्यावरती छानपैकी क्रश करून टाकले तरी भारीच दिसतं. दिस इज फॉर यू. स्मूदी मस्त आहे. नवीन मिक्सर मध्ये हेल्दी म्हणजे आणि मधला पहिला पदार्थ माझ्यासाठी. गोड पदार्थ तुमच्यासाठी. पिऊन तर बघा, पण एक गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येते की नाही बघूया. याच्यामध्ये ना स्मूदी असल्यामुळे मग स्पून देऊ का? कारण गरज नाही, एवढं बारीक वाटलंय ना ते, एकदम असं भारी लागले आपण. आणि त्याच्यामध्ये ना साखर अजिबात घातलेली नाही बघा. मग गोड कसं काय झालंय? खजूर घातलेत. मला माहिती तू असंच करतेस काहीतरी. मग चांगलं का वाईट? एक नंबर. असं आता एवढा छोटा स्ट्रॉ असून सुद्धा सगळं एकदम व्यवस्थित येते बघ. आणि स्मूदी आहे म्हणजे चमच्यानं खायची गरज नाही, एकदम ह्या स्ट्रॉनं सुद्धा पिता येते. एवढं छान ते हे झालं ना, वाटलं गेलं. 100 out of 100 मार्क्स. तर एक छानशी गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे मला. एक बोर्ड आणलाय आम्ही पुण्यावरून येताना, कारण श्रीसाठी पण तो गरजेचा होता, त्यामुळे मला मी बोर्ड अगोदर दाखवत. तसं तर श्रीने श्री गणेशा केलाय त्याचा ऑलरेडी, वापरायला सुरुवात केली है ना. आणि खूप छान, एक चांगली वस्तू आणली पुण्यावर. कारण म्हणजे हे खूपदा इथं घ्यायचं म्हणत होते पण यांना वेळच मिळत नव्हता. आणि अचानक आहे ना तिथं पुण्यात माझं पण काम होतं, तर बोर्ड मी दाखवते तोपर्यंत हे बोलतील. तर मला दाखवते. तर बघा बोर्ड खूपच छान आहे. मी म्हणजे कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी सर्च केलेला, परंतु तो होता पण ह्यांना वेळ मिळाला नव्हता तेवढा. आणि याची छोटी साईज मिळत होती ही बॅक साइड आहे. आणि श्रीने त्याच्यावरती आता टेबल वगैरे लिहायला सुरू केलं, त्यामुळे. आणि याच्यातनं काय होतं, प्रॅक्टिस वगैरे होती, लहान मुलांना इंटरेस्ट पण येतो बरं का. पण आता हा मला बसवायचा अवघड आहे सध्या, कारण ते विचारायला लागणार मुळे ठोकायला. हो, कारण ते घाण करतात मुलं, त्यापेक्षा हे बरं आहे. ना, भारी वाटतं त्यांना पण आणि आवड निर्माण होते तेवढंच. ABC ला गेलो होतो मी इथं, तर मला ते मिळालं, त्यामुळे ते फायद्याचं ठरलं. जे पाहिजे तर तिथं मिळालं. किचन मध्ये आली आहे मी. या इथं कणिक मळून घेतली. तर या इथं माझ्याकडे नारळाचा खोबळा आहे आणि मला चटणीसाठी हवाय हा. कारण की आपण बघा वाटण करताना वगैरे जनरली जे काही सुकं खोबरं असतं किंवा मग बऱ्यापैकी स्पायसेस असतात ते पण वाटून घेतो आणि मग ते बरेच दिवस स्टोअर पण करता येतं. तर बघायचं मला हे किती वर्क करतंय की नाही. तर पाहू शकताय किती निब्बर आहे ते. भाजीसाठी पण नारळ लागतंच, तर मग मी तर छोटे तुकडे करून घेतलेत. आणि नारळाचं दूध बनवायची प्रोसेस तर खूप सोपी आहे. जस्ट आपल्याला हे याच्यामध्ये टाकायचं, याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि त्यानंतर मग मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ते शोधून घ्यायचं. आपला जो मलमलचा कपडा असतो ना सुती, त्याच्याने तर ते दूध आपण वापरू शकतो. म्हणजे रेग्युलर साठी ते दूध वापरू शकतो आणि बेनिफिशियल तर नारळ किती आहे ते सांगायला. तर या इथं मी नारळ वाटून घेतलंय. सुकं नारळ आहे, भाजीसाठी वगैरे मी ही यूज करू शकते. परंतु सपोज जर तुमच्याकडे ओला नारळ असेल ना, तर त्याचं तुम्ही दूध बाजूला जर काढून घेतलं तर जो सुका पार्ट राहतो तर तो भाजीसाठी वापरू शकता. आणि ते लिक्विड जे आहे ते काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही 2 दिवस इझिली वापरू शकता. ज्यांना आपलं रेग्युलरचं दूध वगैरे वापरायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. पाहू शकताय अगदी छानपैकी वाटलंय आणि क्षणार्धात वाटून झाले नारळ माझं. तर म्हणजे बेस्ट आहे आणि अगदी पटापट काम आपली होतात. कणिक मूर्ती आहे तोपर्यंत मी भाजी बनवून घेते आणि नंतर मग गरम गरम चपात्या बनवूया. वरण भात ऑलरेडी बनवला. आता श्रीला घेऊन येऊ आपण. मी ते कानातले काढलेत. खरं कान मला ना ते कानातले की खाजल्यासारखं होतं थोडंसं, त्यामुळं जरा वेळासाठी काढलं. चला जायचं. द्या इकडे बॅग. नको घेतो, दे ना. तू घेतो. हो अगोदरचीच आहे. चला. नाही जायचं आपल्याला. प्लीज नाही करायचं. चल श्री, वेळ होतोय, पोळते बरं. हात काढ.
पुण्यावरून येताना ना आवर्जून बाकरवडी घेऊन येत होतो आम्ही, कारण तिथली स्वस्त पण आहे, शिवाय ताजी असते आणि चवदार आहे. त्यामुळे स्वयंपाक पूर्ण झालेला, पण मध्येच मुलांना कधी काय हुकी येईल सांगता येत नाही. तसंच श्रीचं पण, तो म्हणायला लागला की मला हाफ फ्राय खायचं. मी म्हणलं तुला नाश्त्याला देते सकाळी, पण नाही. मग त्याच्यासाठी परत मी हाफ फ्राय बनवलं. आणि तुम्हाला दिसत असेल तर हा मध आहे आणि आल्याचा रस काढून घेतला, 1 चमचा मध, आणि त्याच्यामध्ये आल्याचा रस मिक्स करून मी पिणार आहे. मी हे श्रीला पण मागच्या वेळी केलं होतं आणि त्याला त्याचा गुण आलेला, त्यामुळे म्हटलं की कफ आणि सर्दी पण आहे तर थोडासा फरक पडतो की नाही बघू. आफ्टरऑल प्रत्येकाची बॉडी वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते, त्यामुळे आता मला हे कितपत सूट होते ते बघायचं. कसा वाटलाय तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.